नमस्कार मित्रांनो. आयुष्यामध्ये सतत अपयश येत गेलं की नैराश्याने आपण ग्रासले जातो. तेव्हा कधी कधी असं वाटतं की आता आयुष्यामध्ये काहीच शक्य नाही किंवा सगळं काही संपलेलं आहे. पण असं जर तुम्हाला देखील वाटत असेल तर जरा थांबा. कारण आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीची स्टोरी सांगणार आहे, जी स्टोरी तुम्हाला पुन्हा एकदा नव्या उमेदीने जगायला शिकवेल. चला तर मग पाहूयात. एका गरीब झोपडपट्टीत जन्मलेला हा मुलगा. त्याच्याकडे ना पैसे होते ना स्वतःची ओळख. पण असं असलं तरीही त्याच्याकडे एक अनमोल अशी गोष्ट मात्र होती. ती म्हणजे आत्मविश्वास, चिकाटी आणि देशसेवेचं स्वप्न. आणि त्याच्या या चिकाटीमुळेच हा मुलगा पुढे जाऊन अमेरिकेचा सर्वात महान राष्ट्राध्यक्ष ठरला. त्यांचं नाव होतं अब्राहम लिंकन. होय, ही स्टोरी आहे जगप्रसिद्ध महामानव अब्राहम लिंकन यांची. अब्राहम लिंकन यांचा जन्म 1809 मध्ये अमेरिकेतील केंटकी राज्यात एका गरीब कुटुंबामध्ये झाला आणि जीवनातील भयान वास्तवाने त्यांना कणखर बनवलं. त्यांच्याकडे शिक्षणासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यांनी एकूण 12 महिन्याचं औपचारिक शिक्षण घेतलं. पण असं असलं तरी पुस्तक वाचण्याचं वेळ मात्र त्यांचं सतत जागृत होतं. आजूबाजूचे लोक जरी झोपले असले तरी लिंकन मात्र पुस्तक वाचत बसलेले असायचे. पुढील काळात त्यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला आणि एक स्वयंशिक्षित वकील तसेच एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून ते नावारूपाला आले. यावरून त्यांना प्रामाणिक आबे या टोपण नावाने देखील ओळखले जाऊ लागले. पण असं असलं तरी लिंकन यांची अपयशांची मालिका काही संपत नव्हती. त्यांच्या जीवनात एक एक करून अपयश येतच होतं. वयाच्या 23व्या वर्षी अब्राहम लिंकन यांनी एक व्यवसाय करायचं ठरवलं, पण त्यामध्ये देखील त्यांना अपयश आलं. त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवली, पण ती सुद्धा ते हरले. 1835 मध्ये लिंकनच्या प्रेयसीचा मृत्यू झाला. त्यामुळे ते पूर्णतः मानसिक डिप्रेशन मध्ये गेले. त्यानंतर सन 1838 मध्ये त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवली, पण यावेळी देखील त्यांच्या पदरी अपयशच आलं. पण असं असलं तरी लिंकन यांनी हार मानली नाही. पुन्हा त्याच जिद्दीने त्यांनी 1843, 1848 आणि 1855 साली निवडणुका लढवल्या, पण यामध्ये देखील त्यांच्या पदरी त्यांना पराभवच मिळाला. आता यावर तुम्हीच विचार करा की आयुष्यामध्ये पराभवांची भली मोठी रांग लागली असताना देखील अब्राहम लिंकन पुन्हा त्याच जिद्दीने आणि चिकाटीने अपयशाच्या उरावर पाय देऊन पुन्हा एकदा उभे राहिले. मी हरणार पण थांबणार नाही असं म्हणत अखेर अनेक अपयशानंतर 1860 मध्ये ते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष बनले. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची प्रसिद्ध व्याख्या अब्राहम लिंकन यांनी तयार केली. त्यांनी अमेरिकेतून गुलामगिरी कायमची संपवली आणि 1 जानेवारी 1963 रोजी त्यांनी मुक्तीची घोषणा करून लोकशाही मजबूत केली. आणि म्हणूनच आज ते जगभरात प्रेरणेचे महान उदाहरण मानले जातात. मित्रांनो, यश म्हणजे केवळ विजय नाही. यश म्हणजे प्रयत्न करत राहणं, पुन्हा पुन्हा उभं राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. अब्राहम लिंकन यांचं जीवन आपल्याला हेच सांगतं की तुम्ही किती वेळा हरलात यांनी काही फरक पडत नाही. फरक पडतो तो याने की तुम्ही शेवटपर्यंत उभं राहता का. त्यामुळे अपयश आलं म्हणून कुठेही थांबू नका. पुन्हा त्याच जिद्दीने उभं राहा आणि प्रयत्नांची बाजी लावा. शेवटी यश तुमचंच आहे. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोवर भेटू पुढच्या भागात अशीच एक स्टोरी घेऊन. पण तोपर्यंत डिमोटिव्ह अजिबात होऊ नका.